नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संस्कार अकॅडमी गडिंग्लज मध्ये आपलं सर स्वागत. ओके. ठीक आहे. तर मित्रांनो, मागील 2-3 लेक्चर पासून आपण भूगोल या विषयातील महत्त्वाचे टॉपिक डिस्कस करत आहोत. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक भूगोल मधला बघणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे हवामान. आता हवामान बघण्याच्या अगोदर आपण जे टॉपिक बघितलेत, ज्याच्यामध्ये सूर्यमाला आहे, पृथ्वीच्या अंतर्गत रचना, हे टॉपिक आपण बघितलेले आहेत. आणि आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो हवामान आहे. हवामानच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, हवेची अंगे कोणते आहेत, याचे सगळे कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. आणि टीईटीला आलेले प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचे आहेत. चला तर मग स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सुरुवातीला बघायला पाहिजेत, हवामानच्या अगोदर आपल्याला बघायला पाहिजेत हवा म्हणजे काय. त्याच्यावर नंतर आपल्याला बघायला पाहिजेत की हवामान म्हणजे काय. या दोघांच्या मधला फरक आपल्याला नेमका बघायचा आहे. चला तर मग स्टार्ट करूया. बघा, पहिला जो पॉइंट आहे हवा. याला जे आपण म्हणतोय इंग्लिशमध्ये एअर. हवेची व्याख्या काय बघा, एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, त्याचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते. ठीक आहे. ही जी अल्पकालीन स्थिती असते त्यालाच त्या ठिकाणचे काय म्हणतात, हवा म्हणतात. म्हणजेच एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती, आणि ती जी वातावरणाची स्थिती ती कशी आहे बघा, अल्पकालीन. एखाद्या ठिकाणी असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती याला आपण काय म्हणतोय, हवा म्हणतोय. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी असणारी वातावरणाची अल्पकालीन जी स्थिती आहे त्याला आपण हवा असं म्हणतो. आता हवा आपण अनुभवत असतो आणि तिचं वर्णनही करतो. आता हवा अनुभवत असतो याचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल आता जर बघितला तर वातावरण कसं जरासं कोंदट आहे. आपण बऱ्याचदा म्हणतोय बघा, हवा कोंदट आहे, म्हणजे उकडत पण नाही, घाम पण येत नाही. ठीक आहे. ढगाळ वातावरण असतंय. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बऱ्याचदा आता उन्हाचे दिवस चालू आहेत, आपण बऱ्याचदा म्हणतोय बघा हवा कशी आहे बघा, किंवा वातावरण कसं आहे, एकदम ऊन आहे, म्हणजे उष्णता जास्त आहे. तेच जर आपण संध्याकाळी गेलो तर हळूहळू आपल्याला काय वाटायला लागतं, गार वाटायला लागतं. म्हणजे हवा कशी आहे बघा, गार आहे. सकाळी असणारी गरम हवा संध्याकाळी येता येता कशी होते, गार होते. मग ही जी अल्पकालीन स्थिती आहे, संध्याकाळची गरम आणि सकाळची गरम आणि संध्याकाळची गार, ही जी अल्पकालीन असणारी वातावरणाची जी स्थिती आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, हवा असं म्हणतोय. ठीक आहे. उदाहरण तुम्हाला आता तेच दिलं, ते थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा आणि दमट हवा. आता याच्यापैकी जर म्हटलं तर थंड हवा जे आहे, साधारण आपल्या थंड प्रदेशामध्ये थंड हवा सापडते जिथं वातावरण कमी आहे, म्हणजे जिथं बर्फाळ एरिया आहे. ठीक आहे. उत्तरेकडेच आहे, तिथं आपल्याला थंड हवा वाटते. गरम हवा फॉर एक्झाम्पल राजस्थान सारख्या ठिकाणी जिथं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, उन्हाळा जास्त आहे. कोरडी हवा वातावरणामध्ये बाष्पचं प्रमाण कमी आहे, वाफेचं प्रमाण कमी आहे, हवा एकदम कशी असते, कोरडी असते. आणि दमट हवा जर म्हणलं तर किनारपट्टीच्या एरियाच्या मध्ये कोंदट किंवा दमट वातावरण तयार होतं, ती दमट हवा. पहिली झाली हवेची व्याख्या. हवा म्हणजे काय बघा, एखाद्या ठिकाणाची विशिष्ट वेळाला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती याला आपण हवा म्हणतो. ठीक आहे. या हवाच्या वरूनच आपल्याला काय करायचं आहे, दुसरी व्याख्या बघायची, हवामान म्हणजे काय. चला तर मग बघूया. बघा, आता आपण बघितलं हवा म्हणजे काय, आता आपल्याला बघायचं हवामान म्हणजे काय.
तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता साधारण एक मे जून पर्यंत, म्हणजे साधारण आपला जर घेतला तर आपल्याला माहिती आहे जानेवारी ते मे साधारण काय असतोय, उन्हाळा असतोय. जून ते साधारण आपला सप्टेंबर पर्यंत पावसाळा, आणि ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत बऱ्याचदा काय असतो आपला हिवाळा. म्हणजे हे जवळपास थोडंसं वर खाली होऊ शकतं, कारण की आत्ताचं जर ग्लोबल वॉर्मिंगमुळे बघायला गेलं तर कोणत्याही ऋतूत आता साधारण जर बघायला गेलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये अवकाळी पावसाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. पावसाचं जे साधारण एक सप्टेंबर पर्यंत येणारा जो पाऊस आहे तो साधारण डिसेंबर पर्यंत सुद्धा गेला आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या इफेक्टमुळे. पण जनरली जर बघायला गेलं तर साधारण हे आपण काय करतोय, प्रत्येक ऋतूचा एक विशिष्ट कालावधी असतोय. म्हणजे साधारण जानेवारी टू मे काय उन्हाळा, आता पुढचा महिना मे आहे, मे पर्यंत हळूहळू मे एंड येईपर्यंत, जून सुरुवात येईपर्यंत हळूहळू उन्हाळा कमी होईल आणि पावसाळा आपला काय होईल, सुरू होईल. मग प्रत्येक विशिष्ट ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे विशिष्ट कालावधी असतात. जानेवारी टू मे हा कालावधी आहे, ठीक आहे. हे महिना म्हणजे कालावधी आहे. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्या कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा उन्हाळा चालू आहे, एप्रिल महिना उन्हाळा चालू, मे महिना उन्हाळा चालू, हे याचा आपण काय करतोय, अनुभव घेतोय. कारण की वातावरण काय असते, गरम असते, उष्ण असते. हवामानशास्त्राच्या एवढ्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षाचे निरीक्षण करून सरासरी स्थिती निश्चित केली जाते. मगाशी आपण बघितलं होतं हवा. हवा म्हणजे काय, त्या ठिकाणाच्या वातावरणाची अल्पकालीन स्थिती. म्हणजे दुपारी जर गरम हवा असेल तर संध्याकाळी तीच हवा कशी असणार, गार असणार. आता याच्यामध्ये ऑटोमॅटिक चेंज झालेला आहे. सकाळची गरम हवा संध्याकाळी गार होते, ठीक आहे. पण शास्त्रज्ञ जे काय करतात बघा, अनेक वर्षाचं निरीक्षण करतात त्या भागातलं, आणि त्या एरियाचं किंवा त्या हवेचं निरीक्षण करून ते काय करतात, हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे काय बघा हवामान. म्हणजे साधारण जानेवारी टू मे जर बघितला तर वातावरणातली जी हवा आहे ती काय असते, गरम असते, ऊन असते, ठीक आहे. त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण फार कमी असतं आणि तापमान जास्त असतं. मग असं बरेच वर्ष रिसर्च केल्यानंतर शास्त्रज्ञांनी काय केलेत, महिन्यामध्ये काय केले, ते गट पाडलेले आहेत. आणि हे गट पाडलेले जे आहेत त्यालाच आपण काय म्हणतो बघा हवामान, त्या भागाचं हवामान. आता हवामान म्हणजे तिथं ती हवेची स्थिती असते, पण ती हवेची स्थिती कशी असते बघ, साधारण दीर्घकालीन सरासरी स्थिती. हवामान म्हणजे काय बघा, हवेची साधी व्याख्या जर म्हटलं तर हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती. एखाद्या वातावरणातील हवेची अल्पकालीन स्थिती म्हणजे काय होतं, हवा. आणि हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, दीर्घकालीन नाही, दीर्घकालीन सरासरी कॅल्क्युलेशन करून काढलेली स्थिती जी आहे त्याला आपण काय म्हणतो, हवामान. फॉर एक्झाम्पल हवामानाच्या याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. शीत हवामान, कोरडे हवामान, उष्ण किंवा दमट हवामान, उष्ण व कोरडे हवामान असे आपण सांगतो. म्हणजे साधारण आपला जो पट्टा आहे आता या भागामध्ये जर बघितलं तर साधारण कसं बघा वातावरण आहे, उष्ण आणि दमट आहे. दुपारचं कसं होतंय, उष्ण, आणि संध्याकाळचं दमट. म्हणजे घाम पण येत नाही, दुसरी गोष्ट वारं पण नसतं, पण उकडत पण नसतं, ठीक आहे. गारवा पण असतो. मग हे गारवा उष्णता दोन्ही असणारे हे दमट टाईपचं वातावरण आणि सकाळचं उष्ण वातावरण, ही हवामानाची स्थिती साधारण काय जानेवारी टू मे मध्ये आहे. मग एखाद्या ठिकाणाची हवेची दीर्घकालीन असणारी सरासरी जी स्थिती आहे त्याला आपण काय म्हणतो, हवामान. अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा, दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवामान. दोघांच्या मध्ये फरक लक्षात आला असेल. चला नेक्स्ट पॉइंट बघूया. याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत हवेची मुख्य अंगे कोणते आहेत. तर सरळ दिलेले आहेत बघा. हवेमध्ये कोणकोणती अंगे आहेत बघा, तापमान, वारे, आर्द्रता. यामुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. आता याचा अर्थ काय, आपण बऱ्याचदा म्हणतो बघा, आता उन्हाळ्याचं आताचं जर उदाहरण घेतलं तर हवा कशी सकाळी होती, गरम होती, संध्याकाळी जर येता गार झाली. आता सकाळी असणारी जी गरम हवा आहे ती संध्याकाळी गार झाली. याच्यामध्ये बरेच असे फरक
किंवा बरेच असे घटक कारणीभूत आहेत आणि त्या कारणीभूत घटकापैकी एक आहे म्हणजे काय, तापमान. सकाळी जर बघितलं तर सूर्याची किरणं डायरेक्ट काय करतात, जास्त पडतात पृथ्वीवरती, त्यामुळे ऑटोमॅटिक काय होतं, उष्णता वाढते. तापमान वाढलं, उष्णता वाढली. उष्णता वाढली, हवा गरम झाली. म्हणजेच हवा गरम झाली म्हणजेच काय होणार, सगळीकडे आजूबाजूचं जे वातावरण किंवा हवा जी आहे ती उष्ण होणार. ठीक आहे, म्हणजे वातावरणामध्ये उष्णता वाढणार. हे झालं एक. दुसरं, वारे. दुपारच्या सेशनला शक्यतो वारं काय कमी असतं. ठीक आहे, तापमान जर वाढलं तर बऱ्याचदा काय होते, तुमचं तापमान वाढला, दाब वाढला. दाब वाढल्यावर तर हळूहळू काय होते, वाऱ्यांची सुद्धा निर्मिती व्हायला चालू होते, पण वेळानं. दुसरी गोष्ट, आर्द्रता. हवेमध्ये असणारी जे पाण्याचं जे प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्द्रता. यामुळे सुद्धा काय होते, हवा जी आहे ती बदल घडत असते. हवेची मुख्य अंगे, याचा साधा अर्थ काय बघा, असे घटक ज्याच्यामुळे हवेवरती काय होते, परिणाम होतोय. आणि असे परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत बघा, तापमान, वारे आणि आर्द्रता. हे झालं एक. बघा, यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर आणि जीवनशैलीवर परिणाम होतो. हवेमध्ये या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. म्हणजे हवेची जी मुख्य अंगे आहेत कोणकोणती, तापमान, वारे आणि आर्द्रता, यांचा उपयोग कशासाठी होतो बघा, हवामान सांगण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर मी म्हटलं की उदाहरणार्थ काय बघा, तापमान जास्त आहे, वारं कमी आहे आणि आर्द्रता पण कमी आहे, म्हणजेच तिथलं जे वातावरण आहे ते उष्ण आणि कोरडं आहे. आलं काय लक्षात बघा, कारण की का, तापमान पण जास्त आहे आणि कोरडं का, वारं नाही आणि आर्द्रता पण नाही. आणि ज्या ठिकाणी वारं किंवा आर्द्रता नसते त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते कोरडं होतं. कोरडं म्हणजे बऱ्याचदा आपल्याला पाण्याची ताण लागते. ठीक आहे, तिथं पाण्याचा अंश वातावरणामध्ये नसतो. मग या प्रकारे ही जी हवेची जी मुख्य अंगे आहेत यांचा जो मुख्य उपयोग आहे तो कशासाठी होतो बघा, हवामान सांगण्यासाठी केला जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, हवेची जी मुख्य अंगे आहेत ती प्रत्येकी बघायची आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय ती आपल्याला काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. चला तर मग बघूया. आता आपण बघितलं हवेची मुख्य अंगे. ठीक आहे, हवेच्या मुख्य अंगामध्ये आपल्याला बघायचं पहिलं तापमान. तापमानाचा डायरेक्ट संबंध हवेशी आहे. तापमान वाढलं, हवा जी आहे ती प्रसरण पावते. आता तेच आपल्याला इथं पॉइंट बघायचे आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यापासून उष्णता मिळते, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सूर्य आहे त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवरती पडतात आणि ऑटोमॅटिक काय होतं, तिथं तापमान वाढतं. सूर्याची किरणे ज्या ठिकाणी जास्त पडतात तिथं तापमान जास्त, सूर्याची किरणं ज्या ठिकाणी कमी पडतात तिथलं तापमान कमी. सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाच्या संपर्कामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर ती उष्ण हवा वर जाऊन थंड होते. पृथ्वीच्या पृष्ठभागात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जर इथं डायग्राम काढायचं म्हटलं, इथं आपला सूर्य आहे. ठीक आहे, आणि इथं पृथ्वी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यकिरण पडली तर बऱ्याचदा या ठिकाणी असणारी जी हवा आहे ती काय होते, तापते. आणि हवा तापल्यानंतर काय होतं, ती ऑटोमॅटिक हवा तापल्यानंतर ती काय होते, उष्ण हवा वर जाऊन थंड होते. आपल्याला माहिती आहे गार हवा आणि उष्ण हवा आहे, जर दोन्ही जर जवळजवळ ठेवलं तर उष्ण हवा थोडीशी हलकी असते त्यामुळे ती वर जाते आणि थंड हवा थोडीशी काय होते, जड असते त्यामुळे ती खाली राहते. तापमान जास्त वाढल्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठलगत असणारी म्हणजे पृथ्वीच्या जमिनीलगत असणारी जी हवा आहे ती गरम होते आणि ती गरम झालेली हवा काय होते, वरती जाते. आणि जसं वरती जाईल तसं वातावरण किंवा ती हवा जी आहे ती थंड होते. ठीक आहे, त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसे उंच जातात तसतसे हवेचे तापमान कमी होते. साधारण जर बघायला गेलं तर समुद्र किनारी किंवा समुद्र सपाटी असणारा जो प्रदेश आहे तिथं जर सूर्याची किरण जास्त पडली आणि तिथलं जर तापमान वाढलं तर समुद्र किनारी पट्टी असणारी जी जमीन आहे त्या जमिनीवरची जी हवा आहे ती तापते. तापलेली जी हवा आहे ती हळूहळू वर जाते आणि वर गेल्यानंतर जसं वर जाईल त्याप्रमाणे काय होते, ती हवा थंड व्हायला चालू होतं. ठीक आहे, अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते. याचा अर्थ काय आपल्याला बघायचा आहे, डायग्राम इथं मी काढतो. इथं आपलं काय बघा 0 डिग्रीचं विषुववृत्त आहे आणि इथं काय बघा उत्तर ध्रुव आहे आणि इथं आपला कोणता आहे, दक्षिण ध्रुव आहे. फॉर एक्झाम्पल सूर्याची किरण समजा इथं पडली तर हा भाग जो आहे विषुववृत्ताचा या ठिकाणची जी हवा आहे ती तापते आणि तापलेली हवा काय होते, ती हलकी असते.
हलकी असल्यामुळे ती वरच्या साईडला जाणार किंवा खालच्या साईडला जाणार. ऑटोमॅटिक ती कुठं जाते वरती, आणि वरती कुठं आहे तुमचा ध्रुव आहे, आणि वरती जर गेला तर इथं हळूहळू काय होते बघा, आपलं तापमान कमी होतं. त्याचप्रमाणे जशी वरती हवा जाते तशीच त्याप्रमाणे खाली जाते, आणि खाली सुद्धा तापमान गेलं तर तापमान काय होतं, कमी होतं. तापमान कमी याचाच काय म्हणजे हवा काय असणार, गार होणार. आणि आपल्याला माहिती आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी सूर्याची किरण फार कमी पडतात. ऑटोमॅटिक तिथलं जे वातावरण आहे ते काय असतं, थंड असतं, हवा सुद्धा गार असते. मग हे हवेचं पहिलं अंग आहे कोणतं, तापमान. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला हवेचा अंग डिस्कस करायचा आहे. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. नेक्स्ट बघूया. दुसरं जे हवेचं मुख्य अंग आहे ते आहे दाब. दाब यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, प्रेशर. बघा, हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो. हवेला वजन असते, फुगा घ्या, फुगामध्ये जर फुंक मारली आणि ते काय केले, थोडासा फुगा जर तराजूवरती ठेवला तर काय होते, थोडंसं त्याला वजन असते. याच्यावरून आपल्याला कळतं की हवेला वजन आहे. हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो, ज्याला हवेचा दाब म्हणतात. हवेचा दाब यालाच आपण काय म्हणतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग सायन्समध्ये तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जाते बघा, प्रेशर कशामध्ये मोजलं जाते. ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्यांनी उत्तर कमेंट करा. प्रेशर, दाब, ठीक आहे, कशामध्ये मोजला जातो, माहिती असेल तर उत्तर कमेंट करा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता हवेला वजन असते, वजनामुळे काय होतं, दाब तयार होतो, यालाच म्हणतो आपण हवेचा दाब. तापमान वाढल्यामुळे सर्वत्र हवेत प्रसरण पावते, त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा हवेचा दाब जास्त असतो, उंचावर तो कमी होतो. हा झाला हवेचा उच्च दाब. ठीक आहे, आता हे आपण थोडंसं बघायचं की नेमकं काय होते. पहिली गोष्ट, टेम्परेचर म्हणजे तापमान आणि दाब या दोघांचा आपल्याला संबंध बघायचा आहे. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशरचा डायरेक्ट संबंध आहे. याचा अर्थ काय बघा, तापमान जर वाढलं तर दाब वाढतो, तापमान जर कमी झालं तर दाब कमी होतो. कन्सेप्ट लक्षात ठेवा, तापमान वाढलं दाब वाढतो, तापमान कमी झालं दाब कमी होतो. ठीक आहे, या पॉइंट वरून काय बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो. पृष्ठभागालगत म्हणजेच कुठं, जमिनीला लागलेला, जमिनीला असलेला. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे जमिनीची जी हवा आहे ती तापमानामुळे फार लवकर गरम होते. म्हणजे तिथं काय असणार, प्रेशर जास्त असणार, हवेचा दाब जास्त असणार. गरम झालेली हवा हळूहळू वरती जाईल, जसजशी वरती जाईल तसतसे जो प्रेशर आहे ते काय होणार, कमी होणार, कारण की तापमान कमी होणार. ठीक आहे, म्हणजे जमिनीलगत असणारी जी हवा, गरम हवा आहे, त्याचं तापमान जास्त असणार, तिथं प्रेशर जास्त असणार, हवेचा दाब जास्त असणार. जसजशी ती वरती जाईल तापमान कमी होणार, प्रेशर कमी होणार, हवेचा दाब कमी होणार. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल दिवस व रात्र दिशेने घडतात, त्यामुळे हवेचा प्रवाह होतो. आता तापमान, हवेचा दाब आणि वारे या तिघांच्या मध्ये संबंध आहे. तापमानामध्ये जर फरक झाला म्हणजे जर वाढ किंवा घट झाली तर दाबामध्ये काय होते, वाढ आणि घट होते. म्हणजे तापमानामध्ये फरक झाला तर हवेच्या दाबामध्ये पण फरक होतो, आणि हवेच्या दाबामध्ये फरक झाला तर त्याच्यामुळे कशाची निर्मिती होते, वाऱ्यांची. वाऱ्यांची निर्मिती म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय होतात, हवेचं वहन होतं, आणि हे हवेचं वहन यालाच आपण काय म्हणतो, वारं. ठीक आहे, मग जेवढं वारं जास्त तेवढं त्या हवेचं, कोणत्या हवेचं तो वहन करतो त्यानुसार तिथली हवा असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तिथं गरम हवा असेल, ठीक आहे, आणि हे जर हवेचं जे दाब आहे याच्यामध्ये जर फरक असला, आणि जर वातावरण गरम असेल, हवा जर गरम असेल तर गरम वारं तयार होतं. ठीक आहे, उष्ण प्रवाह ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच प्रमाणात उष्ण प्रवाह म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठं तुम्हाला बघायला मिळतील, जिथं राजस्थान सारख्या भागामध्ये उष्ण प्रवाह भेटतील. त्याचा आणखीन एक जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर, हवेच्या दाबामध्ये फरक असेल आणि तिथली जर हवा गार असेल तर तिथं तयार होणारं जे वारं आहे ते कोणते वारं किंवा कोणता प्रवाह तयार होईल, तिथं शीत प्रवाह तयार होईल, म्हणजे थंड वारं. ठीक आहे, मग बऱ्याचदा तापमान, त्यानंतर हवेचा दाब
आणि वारं या तिघांचा एकमेकाशी संबंध आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. साधी कन्सेप्ट काय बघा, जमिनीलगत असणारी जी हवा आहे ती लवकर गरम तापते. तापलेली जी हवा आहे त्याचा दाब किंवा हवेचं प्रेशर जे आहे ते जास्त असतं, पण ती हवा प्रसरण पावते म्हणजे जास्त प्रमाणात पसरते, त्यामुळे ती ऑटोमॅटिक हळूहळू काय होते, वर जाते. जसजशी वर जाईल तसतशी ती थंड होते, म्हणजे तापमान कमी होतं, पण त्याचं जे प्रेशर किंवा हवेचा जो दाब आहे तो पण कमी होतो. कारण का, तापमान आणि दाबचा सरळ सरळ संबंध आहे. तापमान कमी दाब कमी, तापमान जास्त दाब जास्त. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. नेक्स्ट पॉइंट बघूया. वारे, ज्याला आपण म्हणतो एअर. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने वाहू लागते, त्यास आपण वारा म्हणतो. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकामुळे वाऱ्याचा वेग ठरतो. आता याचा अर्थ काय, तेच आता मगाशी बघितले ते. जास्त दाब असेल, फॉर एक्झाम्पल इथं प्रेशर जास्त आहे, इथं जास्त दाब आहे, ही जास्त दाबाची हवा आहे आणि इथं कमी दाबाची हवा आहे. जास्त दाबाची हवा कमी दाबाकडे काय होते, इकडं याचा प्रवाह होतो, म्हणजे काय होते, ही वाहते. आणि हा जो प्रवाह होतो किंवा वाहते यालाच आपण काय म्हणतो, वारे. काय, यालाच म्हणतो आपण एअर. आता हे जे वारे आहे, जर जास्त प्रमाणात जर वारे वाहत असतील तर वाऱ्याचा वेग जास्त असणार, आणि हे जर कमी प्रमाणात हवेचं काय होईल, वहन होत असेल तर ते वाऱ्याचा वेग काय असेल, कमी असेल. कळालं काय बघा. आणि हे जनरली कशामुळे होतं, हवेच्या दाबातील फरकामुळे. आणि हवेच्या दाबातील फरकामुळे काय होतं, तापमानातील फरकामुळे होतं. मग तापमानातील फरकामुळे कारणीभूत घटक आहे, सूर्याची उष्णता. ठीक आहे, मग सगळे कन्सेप्ट आय होप तुम्हाला क्लिअर असेल. तापमान, हवेचा दाब आणि वारं. ठीक आहे, हवेची अंग बघितल्यात. नेक्स्ट बघूया. पुढचं हवेचं जे अंग आहे त्याला आपण म्हणतो आर्द्रता. यालाच आपण बऱ्याचदा इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ह्युमिडिटी. वातावरणात वाफ असते. आता किती पण, फॉर एक्झाम्पल एखाद्या वातावरणामध्ये जर वाफच नसेल, म्हणजे पाण्याचा अंश नसेल, तर ती जी हवा असते ती कोरडी असते. फॉर एक्झाम्पल राजस्थान सारख्या भागामध्ये गेला तर तिथं तुम्हाला भरपूर प्रमाणात उकडणार. त्याच्या पाठीमागचं कारण काय, त्या हवेमध्ये वाफच नाही, म्हणजे पाण्याचं प्रमाणच नाही. ठीक आहे, पण जनरली जर बघायला गेलं तर वातावरणामध्ये वाफ असते. ज्या हवेमध्ये वाफेचं प्रमाण जास्त तिथली हवा दमट. जिथं ज्या हवेमध्ये वाफ जास्त असते, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तिथली हवा दमट असते. आणि ज्या हवेमध्ये वाफेचं किंवा पाण्याचं प्रमाण कमी असतं तिथली हवा कशी असते बघा, कोरडी असते. वातावरणातील दमटपणासच काय म्हणतात बघा, आर्द्रता. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. आपल्याला रिकाम्या जागा किंवा एका वाक्यासाठी प्रश्न येऊ शकतो, वातावरणातील दमटपणास काय म्हणतात. तर वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. आर्द्रता म्हणजेच काय, हवेमध्ये असणारं वाफेचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण. वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त वाफ मावू शकते. बघा, जास्त तापमान असेल तर वाफ जास्त मावू शकते. ठीक आहे, जास्त तापमान जास्त वाफ म्हणजे जास्त आर्द्रता. जास्त तापमान जास्त वाफ जास्त आर्द्रता. वातावरणातील दमटपणास काय म्हणतात, आर्द्रता म्हणतात. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त वाफ मावू शकते. ठीक आहे, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघूया. हवेची मुख्य अंगे की आपण बघितले, दाब, आर्द्रता, वारे. पण त्याचबरोबर आणखीन हवेची काही अंगे आहेत, ती आपल्याला थोडंसं बघायचे आहेत. एक्झामला जर प्रश्न आला तर महत्वाचं आहे. हवेत वाफेचे पाणी आणि हिम यांचे होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे म्हणजे वर्षाव. वर्षाव यालाच आपण काय म्हणतो, पाऊस. हे सुद्धा हवेचं एक अंग आहे. ठीक आहे, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल उन्हाळा चालू आहे, ऊन जास्त आहे, पण बऱ्याचदा बघा अवकाळी पाऊस येतो. अवकाळी पाऊस आल्यानंतर तिथलं वातावरण कसं होतं बघा, गार होतं. ते गार होण्यापाठीमागचं कारण काय, गरम हवा जी वातावरणामध्ये आहे, वातावरणामध्ये आर्द्रतेचे जे प्रमाण आहे ते वाढतं. आणि हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जे वाढलं तर हळूहळू काय होतं, थोडासा गारवा वाटायला चालू होतो. आणि हे गारवा होण्यापाठीमागचं कारण काय, हवेमध्ये वाफेचं पाणी, हिम यांचं रूपांतर, आणि ते पुन्हा पृथ्वीवरती म्हणजे कशा रूपात पडतात, पावसाच्या रूपात, पाण्याच्या रूपात. यालाच आपण म्हणतो वर्षाव म्हणजे पाऊस. पाऊस, हिम, गार ही वर्षावाची रूपे आहेत.
मला वाटते काल काय परवाच गडिंग्लजमध्ये जवळपास, कारण की गडिंग्लजमध्ये म्हणजे आपल्या पट्ट्यात, कोल्हापूर पट्ट्यात आणि वरच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये गारांचा पाऊस पडला, म्हणजे अक्षरशः गारा पडल्या होत्या. ठीक आहे. मग हे जे पाऊस आहे, हिम आहे आणि गार आहे, ही तिन्ही पण कशाची रूप आहेत? वर्षावाची. पेपरला आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, तो लक्षात ठेवा. पाऊस, हिम आणि गार ही काय आहेत? वर्षावाची रूप आहेत. हवा कशी आहे ही त्यावेळी आपण सांगतो, तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतो. तिसरा जो पॉइंट आहे आपण बघितले आता की हवा म्हणजे काय? वातावरणाची अल्पकालीन स्थिती. हवा जर गरम असेल किंवा जर उष्णता जास्त असेल तर आपण काय म्हणतोय? हवा गरम आहे. जर आजूबाजूला थोडासा गारवा असेल संध्याकाळचा तर आपण म्हणतो हवा गार आहे. हे आपण सांगू शकतोय कधी? त्यावेळी. पण हवामान जर बघायला गेलं तर ते 1-2 दिवसात सांगू शकत नाही आपण, 1-2 महिन्यात पण सांगू शकत नाही. त्याला कमीत कमी फार वर्ष लागतात. 5-6 वर्षाचा अनुभव सगळा एकत्र करून, दीर्घकालीन परिस्थितीचा अभ्यास करून काय करू शकतो आपण? हवामानाचा अंदाज बांधू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूया. बघा, हवा सतत बदलत असते आणि ती सहजपणे जाणवते. म्हणजे दुपारी असणार ऊन हळूहळू जर रात्र झाली तर काय होते? हवा गार होते. हे आपल्याला लगेच जाणवतं. हवामानातील बदल दीर्घकालीन होतात व सहज जाणवत नाहीत. हवामानातील बदल म्हणजे फॉर एक्झाम्पल जानेवारी पासून मे पर्यंत जर गेलं तर साधारण उन्हाळा महिना येतोय. हवामान जर बघायला गेलं तर साधारण कसं असते बघा, उष्णतेचे प्रमाण जास्त असतं, म्हणजे ऊन जास्त असतं. ठीक आहे. हवामान फरक किंवा बदल सांगायचा म्हणला तर ते लवकर आपल्याला काय येतं सांगता येत नाही. आता जर आपण बघितलं हवेची अंग आपण बघितलीत कोणकोणती? तापमान, आर्द्रता, वारे. पण हवामान सुद्धा वेगवेगळ्या घटकांच्या वरती अवलंबून असतं. ते घटक कोणकोणते आहेत बघा? अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र लगतपणा, सागरी प्रवाह हे घटक हवामानावरती परिणाम करतात. हवामानावरती, हवेवरती नाही, हवामानावरती. मगाशी बघितलं हवेचे अंग, आता आपण बघालोय हवामानावरती. हवामानावरती काय बघा? अक्षवृत्तीय स्थान. अक्षवृत्तीय स्थान म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर बघितलं हे आपलं 0 डिग्री आहे, हे कोणतं बघा? विषुवृत्तीय. ठीक आहे. या भागामध्ये साधारण वरती आहे तुमचं कर्कवृत्त, खाली कोणतं आहे बघा? मकरवृत्त. हा जो पट्टा आहे इथं सूर्याची किरण डायरेक्ट लंबरूप पडतात, डायरेक्ट पडतात, त्यामुळे इथं काय असतं? तापमान जास्त असतं. ठीक आहे. म्हणजे इथलं जे हवामान ते बऱ्याचदा उष्ण असतो. पण वरती जसं जाईल हवा काय होते? हलकी होते, वरती जाते, गार होते. म्हणजे इथं साधारण उत्तर ध्रुव आणि हे तुमचं दक्षिण ध्रुव, इथलं जर वातावरण किंवा हवामान बघितलं तर कसं आहे बघा? गार आहे. म्हणजे काय? शीत आहे. ठीक आहे. थंड आहे हवामान. त्यानंतर बघा समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्रालगत म्हणजे जमिनीलगत हवा तापमान काय? जास्त. वरती जसं जाईल समुद्र सपाटीपासून तसं जे वातावरण काय असणार? थंड असणार. समुद्र लगतपणा आपल्याला माहिती आहे, समुद्राच्या किनारपट्टीच्या याच्यावरती जमीन लवकर तापते पण हळूहळू थंड होते. पाणी हळूहळू तापतं. ठीक आहे. आणि हळूहळू काय होतं? थंड होतं. त्याचप्रमाणे सागरी प्रवाह, समुद्रामध्ये वेगवेगळे प्रवाह तयार होतात. शीत प्रवाह, उष्ण प्रवाह, ते आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहेत. त्या प्रवाहाच्या याच्यानुसार सुद्धा हवामान चेंज होत जातं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर द्यायचं झालं, उत्तर ध्रुवामधले बरेच प्रवाह काय येतात? इथं खाली येतात. म्हणजे हे जे शीत प्रवाह आहेत हे खाली इथं विषुवृत्तीय पट्ट्यात येतात. म्हणजे इथलं वातावरण काय होते? गार होते. बऱ्याचदा हे जे उष्ण प्रवाह आहेत ते वरती जातात. हे वरती गेलं तर उत्तर ध्रुवाच्या याच्या साईडला जे वरचा भाग आहे तो काय होते? बऱ्याचदा काय होते? इथं उष्ण प्रवाह होतात. म्हणजे वातावरण काय होतं? थोडंसं गरम होतं. ठीक आहे. मग हे सुद्धा घटक बऱ्याचदा हवामानावरती परिणाम करतात. याशिवाय काय काय बघा? पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटक देखील त्या देखील हवामानावर परिणाम करतात. साधारण सह्याद्रीचा जर एरिया जर बघितला तर सह्याद्री पर्वतांची उंची जास्त आहे. ठीक आहे. बऱ्याचदा वारं जे आहे ते त्याला धडकतं, तिथं बऱ्याचदा पाऊस पडतो. हवामान तिथलं हवामान कसं होतं बघा? गार असतं. पण तेच जर पुढे गेलं, पूर्ण सपाट मैदानी प्रदेश आहे, ढग तिथं थांबणार नाहीत, हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी, तापमान जास्त. ठीक आहे. जमिनीचा प्रकार आणि स्थानिक वारे याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं? हवामानावरती काय होतो? परिणाम होतो. एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो पण त्या ठिकाणाच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. महत्वाचा पॉइंट आहे. एखाद्या ठिकाणच्या हवेमध्ये सतत बदल होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या भागामध्ये आता जर बघितलं या सिच्युएशनला, सकाळी ऊन होतं पण संध्याकाळी गारवा आहे. हवेमध्ये बदल होऊ शकतोय
पण हवामानामध्ये सहसा फरक पडत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जानेवारी पासून जो उन्हाळा चालू झालेला आहे, साधारण एप्रिल एंड होत आला, थोडाफार जर अवकाळी पाऊस जर सोडला तर जवळपास वातावरण हवामान कसं आहे बघा, उन्हाळी म्हणजे उष्ण आहे. ठीक आहे, उष्ण हवामान आहे. हवामान सर्व ठिकाणी सारखी नसते. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. उदाहरणार्थ राजस्थान सारख्या भागामध्ये गेला तर तिथं उष्ण हवामान आहे. खालची साऊथ मध्ये गेला तर तिथं थोडंसं उष्ण आणि दमट वातावरण आहे. वरती उत्तर साईडला जर गेला तिथलं वातावरण कसं आहे बघा, थंड. ठीक आहे, थंड वातावरण आहे, कारण की तिथं हिमालयन पट्टा आहे आणि बऱ्याचदा तिथं काय होतं, बर्फाळ प्रदेश आहेत, त्यामुळं तिकडचं हवामान वेगळं आहे. भारतासारख्या देशामध्ये कोठे शीत तर कोठे उष्ण आणि कोठे दमट आणि कोठे कोरडे असते. तेच भारतामध्ये फार जैवविविधता आहे. त्या घटकांच्या याच्यामुळे बऱ्याचदा काय होते, भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला आढळतं. हा एक महत्वाचा पॉईंट आहे, हवामान सर्व ठिकाणी सारखं नसतं. ठीक आहे. तर मित्रांनो, टीईटीला आलेला एक प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आहे आणि सॅम्पल क्वेश्चन आपल्याला सुद्धा बघायचे आहेत आणि प्रिव्हियस इयर सुद्धा क्वेश्चन बघायचे आहेत. बघा, जे विद्यार्थी बघत आहेत उत्तर द्या. समुद्र सपाटीवर वायुदाब प्रेशर किती मिलीबार असतो? टीईटीला प्रश्न आलेला आहे. जे विद्यार्थी बघत आहेत बघा, त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समुद्र सपाटीवर वायुदाब किती असतो? उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर कमेंट करा. समुद्र सपाटीवर वायुदाब, ठीक आहे, याचं उत्तर आहे 1013.2 मिलीबार. ठीक आहे, समुद्र सपाटीवरती जो वायुदाब आहे त्याचं उत्तर आहे 1013.2 मिलीबार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 1013.2 मिलीबार तापमान वाढले की वायुदाब कमी होतो. हवामान म्हणजे काय? नेक्स्ट क्वेश्चन, हवामान म्हणजे काय बघा, 4 पर्याय दिलेले आहेत. आपण आताच बघितलेलं हवामान म्हणजे काय, त्याची व्याख्या बघितलेली आहे. आताच आपण पॉइंट बघितलेला हवामान म्हणजे काय. काय बघा, हवामान म्हणजे हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती. व्याख्या बघितलेली आपण, हवामान म्हणजे काय, हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती. ठीक आहे, हवेची मुख्य अंगे कोणती आहेत? बघा, ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल उत्तर कमेंट करा. हवेची मुख्य अंगे कोणती आहेत? ठीक आहे, हवेची मुख्य अंगे आपण बघितले आहेत, कोणकोणते आहेत बघा. तापमान, वारे, आर्द्रता. हवेची मुख्य अंगे आपण बघितले आहेत. हवेची मुख्य अंगे म्हणजे काय, तापमान, हवेवरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत आणि हवेवरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत बघा. तापमान, वारे, आर्द्रता हे हवेवरती परिणाम करणारे घटक आहेत. उंची वाढत गेल्यास तापमानावर काय परिणाम होतो? उंची वाढत गेल्यास तापमानावर काय परिणाम होतो बघा. आपल्याला माहिती आहे, जमिनीलगत असणारं जे हवा आहे ती गरम होते, हळूहळू ती वरती जाते. वरती जाईल तसं काय होते, ती हवा थंड होते. हवा थंड होते म्हणजे जसं उंच जाईल तसं तापमान काय होतं, कमी होतं. म्हणजे याचं उत्तर काय येणार बघा, पर्याय क्रमांक 3.
काय होतं, तापमान कमी होतं. काय, उंची वाढत गेल्यास, उंची वाढत गेल्यास याचं तापमान काय होतं, कमी होतं. नेक्स्ट, वारे कशामुळे निर्माण होतात? मगाशी आपण बघितले वाऱ्याची छोटीशी कन्सेप्ट, वारे कशामुळे निर्माण होतात? वारे कशामुळे निर्माण होतात? बघा 4 पर्याय दिलेले आहेत. वाऱ्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो वारे कशामुळे निर्माण होतात बघा, तापमानातील फरकामुळे. तापमानामध्ये जो होणारा फरक आहे, तापमानामध्ये होणारे चेंजेस आहे, त्याच्यामुळे वारे तयार होतं. आणि त्याच्यामुळे होतं जास्त दाबाची जी हवा आहे, जास्त दाबाची हवा, हे जास्त दाबाचं काय होतं, वहन होतं कुठं, कमी दाबाकडे. जास्त दाबाच्या हवेचं वहन होतं कमी दाबाकडे, आणि हे वहनच म्हणजे काय आपण टेक्निकल म्हणतोय वारे. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार बघा, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहत जाते म्हणून काय होतात, वारं तयार होतं. नेक्स्ट, आर्द्रता म्हणजे काय? आर्द्रता म्हणजे काय? जिथं जिथं आर्द्रता हा पॉइंट येतो, कधी पण लक्षात ठेवा, जिथं जिथं आर्द्रता हा पॉइंट येतो तिथं तिथं पॉइंट कोणतं येतं बघा, वाफ किंवा पाणी. आर्द्रता म्हणजेच काय बघा, हवेत असणारी वाफ किंवा पाणी, हवेत असणारी वाफ किंवा पाणी, यालाच आपण म्हणतो आर्द्रता. म्हणजेच काय बघा, हवेतील वाफेचे प्रमाण, यालाच आपण काय म्हणतो, आर्द्रता. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, हवेची अंगे आणि टीईटीला आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस केले आहेत. भेटूया पुढच्या क्षणी. धन्यवाद.